काय बोलू, जाम घे ना, तिची वाट लाव ना. तुम्हाला एवढा चान्स दिलाय पॉडकास्ट मध्ये बोलायला. तुम्ही काय बोलला असता जरा बोलायचं असतं. जाम वाट लावा, ती जाम उद्धट आहे, आगाव आहे, असं बरंच काही काही बोलू शकतो. प्रॉपर बोल, म्हणजे असं तिच्या तुझ्या मनात जे आहे ना खरं खरं तिच्याबद्दल ते बोल बस. विलन बनवतात काय पराक्रमी मॅडम, हा काय केलंयस पराक्रम? हा आपण पराक्रम करत असतो छोटे मोठे. हा काय ते नको करू. हा काय बोलतोस? केतकेच्या पप्पी घेतलीस आता मी बघितला. हो मग हा म्हणजे का घेतली? अशीच चावी विसरे. काय केलं नाही तिने ते आज सांग. आणि आपण कुठे होतो? मला माहितीच नाही काय केलंय. म्हणजे मला माहिती आहे पण कसं केलं ते आता तिच्याकडून ऐकूया पहिले. कारण मी एकदा तसं केलेलं तर माझा मित्र काय बोलला असेल सांग. काय तसं म्हणजे कसं केलेलं सांगू. बाथरूमचा डोअर लॉक झालेला. बाथरूमचा डोअर आपण मागून ते हे दाबल्यानंतर लॉक होतं ना, तसं लॉक झाला. तर मी फोन केला, अरे बाथरूमचा डोअर लॉक झालाय तर चावीवाल्याला घेऊन ये. तर समोरून मला काय विचारलं, आतमध्ये कोण अडकलाय काय? मग आतमध्ये असेल तर चावीवाला कशाला पाहिजे, त्यांनीच बोलला असतं ना. आता हिचं बघूया काय झालंय. कशी बसताय गरमीत. काय व्यवस्थित वातावरण आहे तुझ्या. चला सांगा, ऐक तिचं सांग काय झालं. तो दरवाजा आहे समोर, त्याचा तो दरवाजा हा इकडचं. हा 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 इथे आम्हाला सांग की काय केलंस. नाही पण सांग. पण ठीक आहे मी सांगतो. हा हे आमचं घर आहे. हा हातात माझ्या मॉब होता. हा मी असे आले आणि तरी पण मी असं पाऊल ठेवून असं पाय मागे ठेवलेला. हा आणि मी असं घराच्या समोर कसं आज पावसाळा आहे ना, त्याच्यामुळे चिखल येतो ना. आज पावसाळा आहे म्हणजे आता पावसाचा सीझन आहे, संध्याकाळचा चिखल येतो. मग आज संडे होता तर म्हटलं साफसफाई करते सगळं घरीच. हो म्हणजे चांगली आहे साफसफाई करते. तर मग असं आले आणि तोपर्यंत दरवाजा इथपर्यंत आलेला वाऱ्याने, वारा खूप होता. तर जरा पुढे आणखी डाग दिसला म्हणून पाय उचलला, बंद झाला. ऍक्टिंग मग काय केलं? असं केलं चप्पल. आता काय करू, उघडायचा प्रयत्न नाही केला. पण पिन नव्हती ना, पिनने उघडेन तर. मग समोरच्यांचं दार ठेवलं, त्यानं ओपनच नाही केलं. ठोठवलंच म्हणतात ना, ठोकलं. त्यानं ओपनच नाही केलं. म्हटलं आता काय करू, फोन पण आतमध्ये, चावी पण आतमध्ये, सगळंच आतमध्ये. घाबरलीस? नाही. नंतर मी काय केलं, फक्त ताईचा नंबर पाठवता मला. मग मी शेजाऱ्यांच्या घरी गेले, मला फोन मिळेल काय, जरा मी बाहेर अडकले. मग पुढे मी ताईला फोन केला. ताईला सांगितलं ह्या नंबरला प्राजक्ताला हा नंबर पाठवून प्राजक्ताला ह्या नंबरला फोन करायला. त्यात पहिले सांगितलंच नाही काय काय केलंस ते. सांगितलं ना, त्याच्याशिवाय ताई असं उचललं नाही ना, ऐकणार नाही ना. म्हटलं जरा मी बाहेर अडकले, साफसफाई करता करता. लोकांनी तुला केला काय, रिस्पॉन्स दिला काय? हा दिला ना, बसवलं मला आतमध्ये. डोकं बिकं नाही खाल्लंस त्यांचं? नाही, थोडेसे गप्पा गोष्टी मारल्या. काय 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 माहिती झालं त्यांच्या घरातलं खरं सांग. अशीच हृदय तुला काहीतरी इन्फॉर्मेशन कळलीच असेल म्हणजे त्यांच्याबद्दल. असं पाय खाली काय कुणा काय काय कळलं? त्यांनी घर घेतलंय तिकडे समोरच्याच बिल्डिंग मध्ये. त्यांच्या घरात कोणाची 3 वर्षापूर्वी. अरे ते माहिती झालं असेल ना. ऋतुजाला सगळं माहित असतं. ऋतुजाला सगळं, कोणाचं कुठे काय लपडं सगळं ऋतुजाला माहित असतं. नाही रे, असली कामं यांची आणि कामाधंदे. आणि आम्ही तेव्हा होतो टाईल्स सिलेक्ट करत आणि तुझा फोन. त्याच्यानंतर मी ह्याला विचारलं घर जवळ आहे का, म्हणतो की नाही आपण बरेच लांब आहोत. म्हटलं मग आता करा काय, किट्टू बिट्टूचे पेपर्स त्यांचे. बिट्रूला जामच काम का, हे अभ्यास करायला होता. अरे अभ्यास करायला होता म्हणजे काय खुडाल. हे इराचेच आहेत सगळे. इराचे पहिले आहेत, नंतर मायराचे. आहे? खालून जा. इरा म्हणजे किट्टू, किट्टू बिट्टू, इरा मायरा. मायराचा पेपर वहिनीला फोन करून सांगत होता, तिला बिट्टूला जरा अभ्यास नको देऊ जास्त, तिला जरा कमी दे. म्हटलं काय येडा आहेस काय, काही उगीच. बिट्टूने लिहिलंय जून. मी तेच म्हटलं, आता आपल्याला हे पेपर बघून हसायला येतं, पण तेव्हा त्यांच्यासाठी ते किती कठीण आहेत, किती काय काय ते लिहून येत आहेत त्या वयामध्ये. एवढं ते लिहितायत म्हणजे कमाल आहे. हिस्ट्री कोणी मागवली?
कोणाची आहे ती? बिल्डिंग हो. नंबर 3. रूम नंबर 400 हो हो बरोबर बरोबर इकडचंच आहे. हा कोणी मागवलंय? बरोबर बरोबर प्राजक्ता. अरे आपलाच आहे, प्राजक्ताने पाठवलंय. बरोबर. हा प्रोजेक्ट आपण करेक्ट आहे. थँक्यू. दे प्रोजेक्ट. कोणासाठी काय केलंय तुम्ही? कुणालसाठी पाठवलंय तिने. का हम्म? का ग तिची सॅलरी आली पहिल्या माझ्यासाठी सॅलरीतनं. नसेल पाठवलं. खरंच फोन कर तिला. इथं नाव असतं तर ठीक होतं. अरे ते कसं असेल? थँक्यू आणि वन पीस बिन पीस मला नाही आवडत. मी कसा केक मागवतो तसा केक मागवायला पाहिजे होता. मग तिला सांग, फोन कर का प्राजक्ताला, फोन कर तिला. जाऊ दे असू दे पेरणे. आता तिने मला काय सांगितलं सांग, लहान आहे म्हणून काय मला ढोलासारखं वाजवणार आहेस का इकडून तिकडून? हॅलो. एवढासा केक कोणासाठी पाठवला? आम्ही पण आहोत. ओ माय गॉड. पण प्राजू तुला कळायला पाहिजे. ऐक ना, आम्ही मस्त आहोत, तू कशी ऐक तर. मी एकटा असताना पाठवता नाही येत. तुला वाटतंय मला ही एक पेस्ट्री पाठवलेस की मी आवडीने एकट्याने खाल्ली असती. ह्या दोघींना का देऊ मी? नाही द्यायचं तुला, कारण त्यांनी तुझा विचार नाही केला जेव्हा मी पाठवलेला तेव्हा. हो ना. दीदीचं सोडून दे, ताईने नाही विचार केला, ताईने ते सगळे स्वतः संपवले. काय पाठवलेलं तिला? ते पॅनकेक मागे. फर्स्ट सॅलरी मधून हो हो तेव्हा माझा विचार अजिबात नव्हता केला. बरोबर. चमचा आणजा. ह्याच्यात असणार. चमचा नसतं कुणाल, चमचा चमचा अरे पण असतं. ह्याच्यात चमचा नाहीये. नाही, नाही. चमचा नाही पाठवला त्यांनी. काय? बघतो थांब. आता मी सध्या 2 दिवस जरा बिझी होतो ना. हा मला ते तर म्हटलं आज पाठवता. हा. आज हे पाय बी दाब जरा, पाय दुखतायत दादाचे. काय? पाय बी दाबायले, दादाचे पाय दुखतायत आज. मला यायला 11:30 वाजणार, पण झोपशील तू. ठीक आहे. मेसेज काय म्हणते ती? खायच्या आधी. कुठे? वाटलं तर दे इकडे. म्हणजे व्हॉट्सअप. हा सांग, वाचतोय तो. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलं नाही. बाप रे. दीदी थांब, सर बोलतात. कोण सर? अच्छा हा. हॅलो. सॉरी पटकन ती बोलली ना, त्याच्यामुळे नाही लक्षात आलं. सॉरी. काय काय वाच. वाचून दाखव. नाही, हे दाखव. वाचून तू दाखव. काय लिहिलंय? सेंड यू समथिंग फ्रॉम माय फर्स्ट बिग सॅलरी. लास्ट टाइम ताईने तुला दिलं नाही, यावेळी तू तिला देऊ नकोस. इट्स ऑल युअर्स. आतनी मी 2 दिवस ताईच्या मागे लागले, पण आज मुहूर्त मिळाला आणि इंडीड आज खूप चांगला दिवस आहे. हॅपी फ्रेंडशिप डे दादा. ओ काय अगदी तुझ्यामुळे मला कोणीतरी मस्ती करायला तरी मिळालं. आणि शांत समजूतदार व्यक्ती जी समजून घेईल मला हे ताईला सांगायची हिंमत नसते, तेच मी तुला इझिली सांगू शकते. थँक्यू फॉर क्रिएटिंग सच अ सेफ स्पेस. आणि प्लीज ह्याला काही जेनझी वगैरे नको म्हणूस, कारण स्विगीवाले इन्स्ट्रक्शन्स बिलमध्ये लिहितात, सोबत नाही देत. तुझी लाडकी मेवणी भाजी. तिला हा भाजी म्हणतो ना, पण तरी सुद्धा. पण काय तुझ्यामुळे कोणी मस्ती करणारा मिळाला, ताईला नाही सांगू शकत ते तुला सांगू अच्छा अच्छा नाही हे नकोय मला. हे खूप शुगर. ती बघ कशी बिचारी काय देशील तर खाता आता ते का. मला हे नकोय. हे तुला पण नाही आवडत म्हणून तू ते बाजूला ठेवून तू ते वाटतोयस आणि केक तू खातोयस. तू परत मनावर घेतलंस तुझं नाही द्यायचं. कुणाल बघ तुला वाटलं तर एखाद चमचा इकडे. मला वाटलं नाले का देतोयस म्हणून मी व्हिडिओ चालू केलेला की किती चांगला माझा नवरा आहे हे सांगण्यासाठी. नको आता मला नको. मी पुढे येणार, तू मागे घेणार, हे चाळे नाही करायचे. एवढ्या कुणाल गुणालचा पडला. दर दादा.
काय ना तुझ्या कॉर्नरने अशी बघते अजिबात बघत नाही, मी माझ्या काय या मोबाईलमध्ये बोलते. पेस्ट्रीची अवस्था झाली बघ लगेच. किती घेतलं तू मला सांग, तू किती घेऊ तेवढंच मी घेते बस. एवढा घे कॉर्नर. ह्याला फक्त राऊंड कर. हा मला करू तर दे. एवढा तो ना सगळं खाली पडणार आहे नीट. नाही, तेवढाच घे, त्याला लागला तेवढंच घे. दे रे गप तिला. काय शिस्त आहे. आता म्हणून आला. काय? ए, गुड्डे. म्हणून उचललं. घे. नको मला नको नको म्हणून त्याने उचललं. तो मला घेऊन नरू शकता कोण. कुठे जायचं पाचगणीला फिरायला जाऊया. तुझा काय रिप्लाय तिचा? आपण बोलतोय किती, आपल्याला सुट्ट्या किती आणि काय बोलतोय आपण. अरे सॅटर्डे संडे. पाचगणी म्हणजे इतर पनवेल नाही हा बेटा. पनवेल म्हटलं तुला. अरे इथेच आहे ना, पुण्याला आहे ना इथे. काय पाचगणी कुठे आलं? महाबळेश्वरच्या इथे. महाबळेश्वर एक मिनिट, महाबळेश्वर कुठे आलं? पुण्याच्या इथे. आणि पुणे कुठे आलं? पनवेलच्या इथे. नाही पण आणि पनवेल कुठे आलं? आमच्या इथे. असं अरे इथेच तर आहे. तुझ्या पाचगणी हे काय जवळचं लोकेशन आहे का? ठीक आहे. जाऊ शकतो, जायला काय नाही, पण एका दिवसात रिटर्न आणि एवढ्या सगळ्या जणांसाठी गाड्या पण जास्त काढायला लागतील ना, जर आपण सगळे फिरायला जातोय म्हणजे. मग खंडाळा बघा. कपल हा बोला, कसे आहात तुम्ही? काय चाललंय तुमचं? पॉडकास्ट. तू पहिलं मीच आहे त्याचे. पहिला मी घेतलाय. अच्छा, बोला. तू आम्ही ऐकलंय असं की तू प्राजक्त वाला आता काय करणार ना, नाव का ताई तो. मला कॅरेक्टर मध्ये येत नाहीये. हे पॉडकास्ट साठी आले आणि तुम्ही हसता ना तुम्ही. मग तुमचे पहिला विचारलाय, तुम्ही प्राजक्ता वालावलकर सोबत भांडता असे तुमच्यावर आरोप झालेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही पहिलं काय मी सांगा. विचारू इच्छेन की हे विचारू इच्छेन की आरोप कोणी केले? स्वतः आमच्या माझ्यावर टीम नाही टीमनी थोडं सर्च केला आणि त्याच्यातून असं दिसण्यात आलं की महिन्यात जर 30 दिवस आहेत तर त्यातले 21 ते 22 दिवस तुम्ही भांडत असता. हे का होतं? मग भांडतोय म्हणजे दोघेही मिळून भांडतोय, हो की नाही? हा, मग मी तुम्हाला विचारलं की तुम्ही भांडता असं आमच्या कानावर आलेलं हा. आहे, तर ती त्याच्याबद्दल लहान काय आहे ना, ती सांगाल? छोटी आहे तर ती माझ्या गोष्टी काही ऐकत नाही. कारण की माझ्या गोष्टी बरोबर असतात. मला सांगण्याचं कधी कधी टोन थोडासा वाढतो, मग तिचा पण थोडासा वाढतो, मग माझा थोडा भांडणं होतं. बाकी असं सिरियस काय नसतं. आम्ही त्याच दिवशी आमचा मिलाप होतो आणि मग सगळं मिलाप normal. direct. मग आमचं सगळं नॉर्मल होतं. हा? कधी कधी ताईला इंटरफेअर करावं लागतं. आमच्या मोठ्या बहिणीला अंकिता आवडत ओळखत असालच तुम्ही. हा? रणवीर झालायस का तू? रणवीर आला होती. असं करावं लागतं तिला, बट होऊन जातं सगळं मॅनेज. अच्छा. हा. हा. पण तुमच्या या बोलण्यातून आम्हाला तुमचा अरे रवी प्रमाणपणा जरा दिसतोय. तर काय थोडस चष्मा काढून बघा मग तुम्हाला. अच्छा, म्हणायचं. अच्छा, नाही दिसत आहे. अच्छा, म्हणजे आमच्या ह्याच्यातच प्रॉब्लेम आहे कदाचित. सर क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. मला जावं लागेल. हा, बरोबर. आता दुसरा एक आमच्या टीमने जो शोधलेला प्रश्न आहे तो असा आहे की तुमची मान खूप हलते. ऍक्च्युली टेकू होत. आहे? हे काय होतंय तुमच्या? हा, पाणी? हे काय होतंय ना? ऍक्च्युली टेकू होता पहिला, जो हा. आता नाहीये. त्याच्यामध्ये जरा बॅलन्स होत नाही तिचा. म्हणजे पहिले तुम्ही हा, मी पहिला टेकू लावून फिरायचे, आता तो नाहीये. त्याच्यामध्ये जसं बोलताना हा. हलते थोडीशी. हा. मग तुम्हाला जर आम्हाला असे मेसेज आले होते की आम्ही ऋतुजाला त्या कार मध्ये ठेवू शकतो का, मान हलवू आहे. नाही, मी प्रत्येकाच्या कार मध्ये बसून नाही ना शकत, तो प्रॉब्लेम. बात तो सही है. नाहीतर मग मला आवडलं मग असतं तुम्ही कार मध्ये होणारा नवरा तसाच बघताय का? काय त्याच्या कार? कार मध्ये तुम्ही असे राहा, मान हा, हलवा. चालेल. मला आवडेल ऍक्च्युली बसायला पुढच्या फ्रंट सीटवर. पुढच्या फ्रंट सीटवर. व्हेरी गुड. तुम्हाला बघा कोण पुढच्या फ्रंट सीटवर जर असेल बसवणारा तर बघूया आपण त्याच्यात ट्राय करू. अजून आता तुम्हाला विचारण्यात आम्ही आता सर सर्च करतो तुमच्याबद्दल आलेल्या गोष्टी आणि मग तुमच्याशी भेटू ब्रेक. इथे एक ऍड लागेल का?
पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आम्ही असं ऐकलेलं तुमची बारकी बहीण जरा आगाव आहे. हा, प्राजक्ता. तर लहान शेंडेफळ आणि की आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, शेंडेफळ अशीच असतात. तुम्ही पण आहातच. तुम्हाला माझ्याबद्दल विचारलं नाही. असा आगाऊपणा जर होणार असेल तर आम्ही तुम्हाला बरखास्त पण करू शकतो ह्या सगळ्या ह्याच्यातून. नाही, कारण मला मला आता- मुद्दा पटवून द्यायचो. रिलेट झाला की मुद्दा नाही, कोणता? रिलेट झाला की नाही. रिलेट झाला असेल. हा. बोला तुमच्या शेंडे फळाचं काय? नाही शेंडे मग शेंडा actually कधी तो छाटण्याचा थोडासा- प्रयत्न नाही करत तुम्ही? नाही नाही ते असतात तरच मजा येते ना. वरचे थोडेसे मॅच्युअर असतात ना, त्याच्यामुळे मजा येते. मग ते नसतील तर कायच आयुष्य आहे. तुम्ही तर मधल्या हा, मी बॅलन्स करते. आम्हाला तर नाही दिसलं कधी. चष्मा पडा दिसला? नाही दिसलं. आपको बेवकूफ बनाया। दिसत असणार, खोटं बोलताय. नाही दिसलं. आपण त्याच्यासाठी फोन फ्रेंड यूज करू शकतो. कोणाला कॉल करूया आपण? आपण श्रीला करू शकतो. 2 पर्याय आहेत तुमच्याकडे, श्री आणि आणि अंकिता वालवलकर. आपण या अंकिता दोन- वडकर यांना फोन करूया. की समजूतदार आहात की नाही हा फक्त हो की नाही मध्ये उत्तर असेल ना. हो चालेल. बघा नाही तर श्रीला पण तुम्ही करू शकता. नाही अंकिता वडकर यांना करूया, ते जास्त चालेल, ओळखतात. ठीक आहे. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हॅलो बोलत आहे. मला काय माहिती. हॅलो 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 हॅलो, अंकिता वालवलकर. हा बोला. आम्ही आता बसलोय कुणाल बघायच्या गप्पा. आलतो पण तू गप्पा मध्ये. अरे वा वा, काहीतरी चालू केलं. हा, बरं आहे, इतके दिवस तुमचं प्लॅनिंग होता युट्यूब चॅनलचं, तर झालं म्हणावं. हा, एक Congratulations, हा. कृतिका वालावलकर आले आमच्या आज याच्यात. अच्छा हो काय आली ती बोलते तिकडे. की मी समजूतदार आहे, हो की नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. तुमच्या टाइम सुरू होता आता 30 सेकंदाचा वेळ आहे. नाही हो, गजब बेइज्जती है. नाही हो. ओके ठीक आहे थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. अरे ठेवलं. तिला ऐकायला थोडा प्रॉब्लेम झाला असेल, बाकी मला माहिती तिला दिसते. म्हणजे तुमचं आता आम्हाला हे समजलेलं आहे की तुम्ही तुमचा मुद्दा जर प्रूव्ह करू शकला नाही तर दुसऱ्यांच्या नजरेत प्रॉब्लेम, दुसऱ्यांच्या ऐकायला प्रॉब्लेम, असे तुमचे जर वाक्य असतील तर तुम्हाला आम्ही बरखास्त करू शकतो इथं. अजून एक लाईफ लाईन ट्राय करू. श्रीला नाही, ती call पुढच्या प्रश्नासाठी असेल. आता काय एका प्रश्नासाठी 2 नाही. हा प्रश्न तुम्ही कर. पण हरलेला ही 2 व्यक्ती काच निवडल्या? कारण त्याच माझ्या खास आहे. तुमच्या खास का निवडते तुम्ही? माझ्या खास शो निवडा. माझा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. आता पुढचा प्रश्न आहे की तुमची बारकी बहीण, आता सध्या बारकी बहीण हा जास्त आहे. ओके. तुमची बारकी बहीण ही दुसऱ्यांचे डायलॉग चोरते म्हणे. बड़ा हरामी हो बेटा. चालेल काय लाग जाऊ दे आता, काय अभिदास आहे ना ते. चोरतात का? म्हणजे हे खरं आहे का? हा ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली अच्छा. अभिदास आहे ना, त्याच्यामुळे कॉपी, फर्स्ट कॉपी अंकिता वालवलकरची. जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है। आई डोंट लाइक दिस। आता प्रश्न असा आहे की तुम्हाला प्रवास करताना तुम्हाला गाडीचा त्रास होतो. उलट्या होतात. मग तुम्ही नवऱ्याला सांगणार की तुम्हाला सायकल घे, 2 व्हीलर घेऊन आपण फिरूया, की तुम्ही 4 व्हीलर घेऊन फिरणार, की नाही, तुम्ही मी- ट्रेनने फिरणार, नाही, मी- की तुम्ही बसने फिरणार? झाले ऑप्शन्स. नाही, मी असं ठरवलंय नवऱ्याला बैलगाडी घ्यायला सांगायची. म्हणजे ते तुमचं अतिशय फालतू उत्तर तुमचे. त्याच्यामुळे हे मग तुम्ही आणि काय एक्सपेक्ट करताय माझ्याकडे? 4 व्हीलर जरी आम्ही घेतली ना, तर मी सांगेन त्याला काचा खाली उघड्या ठेव. म्हणजे कसं जो वारा येत राहील ना, मग मला नाही होणार म्हणण्यासारखं. नाही, वारा तुमच्याकडे ऍक्च्युली तो प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही काचा नाही काचा नाही खाली करत. हा तेच त्याच्यामुळे मग मी नवऱ्याला सांगेन की पूर्ण वेळ काचा खाली राहतील. तर आणि तो तुमचं ऐकेल. ऑफकोर्स त्याला ऐकावं लागेल. अच्छा. आता तुम्हाला सगळ्यात भारी प्रश्न. हा बोला. तुम्ही सगळ्यांकडून पार्ट्या घेता आणि तुम्ही कोणालाच पार्ट्या देत नाही असं आमच्या टीमनी शोधून काढलेले की सगळीकडं हजर होता. म्हणजे बोलवलं तुम्हाला जर दुसऱ्या गोष्टीसाठी, पहिले जाऊन जेवता. ऑफिस सुटला चाललो जेवायला, हे सुटला बाबा आपल्या बहिणीच्या नवऱ्याने बोलवल्या वेगळ्या गोष्टीसाठी, पण येऊन तुम्ही जेवता सरळ. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। सर तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। तर तुम्ही हे पार्ट्यांचा विषय आहे
याच्यासाठी तुम्ही नाही काय आम्ही बोलू? पण देतो कधी कधी आम्ही नाही आम्हाला नाही वाटत आहे, पण याच्यासाठी आम्ही तुम्हाला 2 पर्याय देऊ. दोघांना कॉल करून तुम्ही विचारू शकता. एक अंकिता वालोरकर आणि श्री. कोणाला कॉल करू इच्छिता सांगा. लाईफलाईन मगाशी अंकिता ओलकरची संपलेली. नाही त्या कंटिन्यू तुम्हाला लाईफ टाईम लाईफलाईन आहेत त्या, त्याच्यात नाही. अंकिता ओलकर ऍक्च्युअली मी ऐकली तुमचीच बायको आहे, त्याच्यामुळे नको. आपण Okay. श्रीला फोन करूया. चल श्रीला. हॅलो नमस्कार श्री तेली. हॅलो नमस्कार श्री तेली. तुम्ही बघत आहात, तुम्ही आता कुठल्या शो मध्ये आहात माहितीये का? कुणाल बघतच्या गप्पा आलतू फालतू धप्पा. आमच्या शो मध्ये कोण आलाय माहितीये का तुम्हाला? हे बघा. हाय श्री. श्री कसा आहेस तू? हो बोला. रिस्पेक्ट तुमच्याकडे नसेल तर तुमचा फोन पण कट करण्यात येईल ना. तुम्ही पण अरे तुरे केलात तर तुमचा फोन कट करण्यात येईल. ओ काय हा तुम्हाला मी शिस्त शिकवलंय. तुम्हाला जर मी जास्त नको त्याला मेन पॉइंट. हा चला सॉरी तिकडून कॅमेरामॅन ओरडतोय. हा अरे तू यांच्यासाठी एक प्रश्न होता की या बोल रे. बोल काय बोला. हा यांचा काय माहितीये, यांना एक प्रश्न होता की तुम्ही सगळ्यांकडून पार्ट्या घेता, पार्टीसाठी इकडे तिकडे जाता पण पार्टी देत नाही. याच्यावर जरा प्रेक्षकांना तुम्ही थोडस एक्सप्लेन करा की काय आहे. बंदूक घेऊन तयार काय विषय आहे माहिती आहे? आमच्या पार्टी असल्या हे बोलून अरे या ना कधीतरी करू पार्टी करतात. आता यांची पार्टी गेल्या वर्षीच्या पेंडिंग आहेत. कोणाच्या? प्राजक्ता आणि ऋतुजाच्या. हा तर प्राजक्ताने काय आयडिया दिली असेल माहितीये? मग एक काम करू आता ना आपण चौघांमध्ये पार्टी करू. अरे चौघांमध्ये कशी काय party? म्हटलं तुमची पेंडिंग आहे ती पेंडिंग आहे, परत आम्ही पण पैसे द्यायची पार्टी परत. हे असं कसं होणार? नाही पण मला सांग त्याच्यावर उत्तर एक पटकन प्रेक्षकांना सांग ना की तुला काय वाटतं हे पार्ट्या देत नाही आणि याच्यावर. मी मंडळ सोडलं, पार्टी मंडळात सोडलं. अच्छा ओके. म्हणजे काहीतरी एका वाक्यात यांच्यासाठी काहीतरी एक वाक्य बोलायचं झालं तर काय बोलशील? ठीक आहे चालेल, समजलं तुमचं सगळं. आता आम्ही ठेवतो, तुमचा टाइम संपलेला आहे. ते काहीतरी म्हणत होते पण आम्ही टाइम संपलेला आहे त्याच्यामुळे फोन कट केला. कॅमेरामॅनला आत्ताच सांगते, परत सांगणार नाही. तुम्ही जर अँगल चुकीचा घेताय, पॉडकास्टचे अँगल कसे असतात आणि कुणाला बघत घेतोय हे समजा, तर काहीतरी तुम्हाला शिस्त पाहिजे. नीट धरा. सॉरी तुम्हाला आता शेवटचा प्रश्न की तुमच्या बहिणीचं आत्ताच लग्न झालं, तर मला असं कळलं की काय भाऊजी भेटले. लाख माणूस एकदम लाख भाऊजी. त्यांचे काय गुण आहेत त्यांच्यात, म्हणजे असं आमच्या टीमनी सर्च केलंय की सगळीकडे सर्च केलंय. ते मी ना वाचलं कुठे. तुम्हाला जे प्रश्न उत्तर काय आधीच देत आहे, प्रश्न पहिले ऐका. त्यांचे गुण एवढे भारी भारी आहेत, ते एवढे म्हणजे खूप असं बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे त्यांचं. आणि असे व्यक्ती तुमच्या बहिणीला मिळाले त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सोर्स चुकीचे आहेत वाटतं तुमचे, पण नाही चांगलं आहे व्यक्तिमत्व. लाईफ एंटरटेनिंग झाली आमची थोडीशी. मजा थोडी कमी होती. ताईला आम्हाला झेलावं लागायचं, आम्हाला झेलावं नाही लागत. काय बोलू यार लक्षातच नाही. हे करतायत, डिस्ट्रॅक्ट करतायत. याचे मान जास्त हलते. आता मी तुम्हाला परत एकदा आठवून देतो. तुम्हाला मी जे जे प्रश्न विचारले ते सगळे, ते का विचारले असतील, तुमची मान हलते काय हलते, सगळं याच्यात सगळं दिसलेलं आहे. आमच्या पॉडकास्ट मध्ये आम्ही काही कट करणार नाही. तुमचे मान जी हलले, तुम्ही बहिणीबद्दल काय काय बोलला, बहिणीबद्दल काय काय स्क्रू दिलाय ना, स्क्रू दिलाय कॅमेरा फोकस करू. टेकूचं बोलले मी त्याचं उत्तर. तुम्ही बहिणीबद्दल काय काय बोललात,
तुमच्या आता बहिणीच्या नवऱ्याबद्दल जे काय बोललात ना ते पण सगळं त्यांना नाही, ऐकवणार. बहिणीचा नवरा खूप चांगला आहे. हा हे तर बोला. हा मला बहिणीचा ऐकवणार. नवरा देव माणूस आहे. हा तुम्ही का असं करताय? नाही जे चांगल्या व्यक्तीबद्दल ऐकल्यानंतर थोडस स्वतः असल्यासारखं वाटतं ना. छानच वाटतं. काय मागवलेस पण स्टेटस्कोप, काय मॅग्नेशियम गमीज. म्हणजे एक रोज खायचं, त्याच्यात काय काय मिळतं तुला सांग. बाबा तो आधी शेक माका जाणार नाही आणि त्याच्यात ह्या आणखी वाढवतो. शेक काय काय मागवेल आणि कुठून मागवेल आणि काय खायला घालेल त्याचा त्याला पत्ता नाही. चल कुणाल चल, डॉक्टर कडून मागवलेलं आहे की हा. येडी आहेस का. चल चल. रिलॅक्सेशन अँड रिकव्हरी. हा हे काय होतं? मॅग्नेशियमच्या आम्ही गोळ्या देत आहोत फ्री. उलट ह्या तुम्ही घ्या, माझ्यामुळे तुम्हाला जास्त स्ट्रेस होतो. एक्सेप्ट केलं. Accept Accept केलं. नाही नाही हे ना आम्ही कट करणार. हा तर आमचा मेन कंटेंट आहे. कसला? हा आता पुढच्या ह्याच्यात आम्ही लाईफलाईन मध्ये 3 लोक ऍड करणार. हम्म. अंकिता मालवलकर, मी तुझ्या नाही मला काय नाही. श्री आणि सौरभ. सौरभची सौरभला सगळ्या गोष्टी माहिती ना. सगळ्या गोष्टी सौरभकडे सगळे डिटेल्स आहेत. लाईफलाईन तेव्हा पॉडकास्टवर कोण येणार आहेत? आता गेस्ट पुढचा गेस्ट नाही करायचा लोक. रिव्हील नाही करायचा. रिव्हील नाही करायचा. पण तुमचा पॉडकास्ट लोकांना आवडला तर पाहिजे. आवडणार मला वाटतं. हा गेस्ट चुकीचा होता. मित्रांनो. गेस्ट चुकीचा होता. हा 100% गेस्ट चुकीचा होता. कारण यांनी सौरभ काय केलेला माहितीये. हा सौरभ आमचा पॉडकास्ट आता त्यांनी बघितलाय नाही पण तिने काय केलं माहितीये. मान हलवली जास्त, फक्त मान हलवली, हसली. हे बघ हेच केलं पूर्ण याच्यात. नाही मी बोलले पण आहे. जाऊ दे, लोकांना आवडला तर तू विचार कर परत पॉडकास्ट करायचा, नाही तर नको तर करूस. बघा कुणाल बघायच्या गप्पा. आलतू फालतू धप्पा टाळी दे ना.